एका पत्रकाराने बातमी दिली आणि त्याचा मृतदेह एका सेप्टिक टँकमध्ये सापडला। बघा, हे कुठल्या हुकुमशाही देशात घडलं नाहीये, हे घडलंय भारतात, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या देशात। 3 मे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन। पण भारतात हा दिवस साजरा करायचा की रडायचा? आज आपण बोलणार आहोत एका अशा सत्याबद्दल जे आपले टीव्ही चॅनल कधीच सांगणार नाहीत। नमस्कार, मी हेमंत रेड्डी, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात। हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आठवणीने या भागाला जास्तीत जास्त शेअर करा, कारण भागातील पुढील माहिती तुम्हाला नक्की थक्क करेल। आधी समजून घेऊया की हा दिवस आला कुठून। 1991 साल आफ्रिकेतील एका छोट्याशा देशात नामिबियाच्या विंडहोक शहरात काही पत्रकार एकत्र आले। त्यांनी एक घोषणापत्र तयार केलं आणि म्हणाले, स्वतंत्र, स्वायत्त आणि बहुलवादी पत्रकारिता हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे। या घोषणापत्राला म्हटलं गेलं विंडहोक डिक्लेरेशन। या घोषणापत्राची दखल घेतली संयुक्त राष्ट्रांनी। 1993 मध्ये UN जाहीर केलं, दरवर्षी 3 मे हा जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाईल। या दिवशी जगभरात एकच प्रश्न विचारला जातो की आपल्या देशातील पत्रकार खरं सांगायला मोकळे आहेत का? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही संस्था दरवर्षी एक यादी प्रकाशित करते, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स। 180 देशांची ही यादी, आणि या यादीत भारत कुठे आहे हे ऐकलं की तुम्हाला धक्का बसेल। 2018 साल भारत होता 138व्या स्थानावर। वाईट होतं, पण तरी थोडी आशा होती। 2019 140वा, 2020 142वा। बघा, घसरण सुरू झाला। 2023 धक्का बसला, भारत पोहोचला थेट 161व्या स्थानावर। 180 देशांपैकी 161वा। मग 2024 159वा आणि 2025 मध्ये 151वा। आता तुम्ही म्हणाल, अरे सुधारणा तर झाली आहे ना, वर आलोय ना? थांबा, आता हे ऐका। 151व्या स्थानावर असलेल्या भारताच्या खाली फक्त 29 देश आहेत, आणि त्यात आहेत उत्तर कोरिया, सिरिया, इरित्रिया। हे असे देश जिथे लोकशाहीच नाहीये। आणि भारतपेक्षा वरती कोण आहेत? नेपाळ 90वा, मालदीव 104वा, श्रीलंका 139वा आणि बांगलादेश 149वा। म्हणजे आपले शेजारी देश, हे देश आर्थिकदृष्ट्या आपल्यापेक्षा खूप मागे आहेत, ते प्रेस स्वातंत्र्यात आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत। आणि या आधीत पहिल्या स्थानावर आहे नॉर्वे। हा देश जिथे पत्रकार सरकारला जाब विचारतात आणि सरकार त्यांना उत्तर देतं, जिथे सत्य दाबलं जात नाही, सांगितलं जातं। आता येतो खऱ्या गोष्टीवर, आकडे नाही, माणसांच्या गोष्टी। मुकेश चंद्राकर, जानेवारी 2025, छत्तीसगडमध्ये एक तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर रस्त्याच्या बांधकामातील भ्रष्टाचार उघड करत होता। खूप मोठे लोक त्याच्या निशाण्यावर होते। काही दिवसांनी त्याचा मृतदेह एका सेप्टिक टँकमध्ये सापडला। सत्य सांगण्याची ही किंमत चुकावी लागली त्याला। वय होतं फक्त 33 वर्ष। दुसरं सिद्दीक कप्पन, ऑक्टोबर 2020, उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक अत्याचार झाला। बातमी द्यायला निघालेल्या पत्रकाराला सिद्दीक कप्पनला रस्त्यातच अटक झाली। त्याच्यावर UAPA म्हणजे दहशतवाद विरोधी कायदा लावण्यात आला। तो तुरुंगात राहिला तब्बल 28 महिने। एकट्या कुटुंबाचा आधार तुरुंगात, बातमी द्यायला गेला होता, गुन्हेगार बनवला गेला। तिसरं मोहम्मद जुबेर, ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर जे खोट्या बातम्या पकडण्याचं काम करतात, त्यांच्यावर एका ट्विटमुळे अनेक FIR दाखल झाले। 2022 मध्ये त्यांना अटक झाली। सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला तेव्हा ते बाहेर आले। हे एकटे प्रकरण नाहीये, हा एक ट्रेंड आहे। 2014 पासून आजपर्यंत किमान 13 पत्रकार मारले गेले आहेत। 2023 मध्ये एकट्या वर्षात 25,000हून अधिक ऑनलाईन कंटेंट हटवण्यात आले आहेत। 200हून अधिक पत्रकारांवर कायदेशीर खटले दाखल झालेत। आता एक प्रश्न विचारा स्वतःला, तुम्ही जे टीव्हीवर बघता ते खरं असतं का? किंवा जे दाखवायचं आहे तेच दाखवलं जातं का? बघा, एका अहवालानुसार भारतातील सुमारे 70% मीडिया आउटलेट्स हे मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांशी जोडले आहेत, अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या उद्योजकांशी। जेव्हा माध्यमांचा मालक सरकारशी घनिष्ठ असतो, तेव्हा त्या माध्यमातून सत्य किती प्रमाणात येतं? गोदी मीडिया हा शब्द तुम्ही ऐकला असेलच। गोद म्हणजे मांडी, सरकारच्या मांडीवर बसलेला मीडिया। सरकार सांगेल
तेच सांगणार मीडिया. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने याच गोष्टीवर बोट ठेवलंय. भारतात राजकीय मालकांच्या हाती माध्यमांच्या मालकीची एकवटलेली ताकद माध्यम बहुलतेला धोका निर्माण करत आहे. आणि मग काय होतं? पत्रकार स्वतःच सेन्सॉर होतात. बातमी द्यायची की नाही, कुठला प्रश्न विचारायचा की नाही, हे सगळं ते स्वतःच ठरवतात. भीतीने असो, नोकरी जाण्याच्या भीतीने असो, UAPAच्या भीतीने. आता तुम्ही म्हणाल की भाऊ, आम्ही कुठे पत्रकार आहोत, आम्हाला काय फरक पडतो? तर मित्रांनो, फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो. तुम्हाला, मला, प्रत्येकाला. बघा, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. विधिमंडळ, न्यायपालिका, कार्यपालिका यांच्यावर नजर ठेवणारा. जेव्हा हा स्तंभ कमकुवत होतो तेव्हा भ्रष्टाचार उघड होत नाही, घोटाळे दडवले जातात, सामान्य माणसाची फसवणूक होते आणि त्याला कळतही नाही. जिथे पत्रकार बोलू शकत नाही तिथे सत्ता निरंकुश होते. इतिहास हे वारंवार सांगतोय. 3 मे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन. जगभरात त्या पत्रकारांची आठवण केली जाते जे सत्य सांगण्यासाठी आपलं जीव धोक्यात घालतात, जे तुरुंगात जातात, मारले जातात, पण थांबत नाही. तर आपण काय करू शकतो? खऱ्या पत्रकारांना वाचा, त्यांना ऐका, त्यांच्या कामाला पाठिंबा द्या आणि सर्वात महत्त्वाचं, प्रश्न विचारत राहा. कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत आहात तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वाचे विषय आणि दिवस जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.